घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात तर आपण पाहिलं की इकडे ऐश्वर्या आणि आता सारंग या दोघांना अडकवण्यामध्ये शर्वरी मात्र आता यशस्वी ठरलेली आहे. पण या दोघांना अडकवण्यामध्ये शरू जरी यशस्वी ठरली असली तरी आता त्या दोघांना सोडवण्यासाठी इकडे आता जानकीने खूपच मोठा आता पुरावा शोधलेला आहे. आणि जानकीने या सगळ्यामध्ये बॅकयार्ड मध्ये असलेलं सीसीटीव्ही फुटेज हे आता पोलिसांच्या समोर आणलंय आणि एका झटक्यात खरा गुन्हेगार कोण आहे, काय आहे, या सगळ्याचा शोध आता घेतलेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि ज्या वेळेला आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना विश्वासात घेत इकडे आता जानकीने जो काही प्रकार त्यांच्या समोर आणलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने खरे गुन्हेगार मात्र कशा पद्धतीने गुन्हा करत होते आणि कशा पद्धतीने बॅकयार्ड मध्ये आता इकडे त्यांनी आणून टाकलेला आहे विक्रांतची, हे सगळं सगळं आता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. शरूने घाणेरडा प्रकार करत स्वतःच्याच नवऱ्याला आता मात्र राहुलच्या मदतीने कसं संपवलंय, इतकं भयंकर दृश्य आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया. इकडे आता सारंग आणि हे तिघ जण सुद्धा आता ज्या वेळेला ती बॉडी पाहतात त्यांना आता धक्का बसलेला आहे. आतापर्यंत वास कुठून येतोय हे नुसतं विचार करत असताना अचानकपणे हा जो काही प्रकार घडलाय त्यामुळे मात्र आता हे दोघं तर भारावून गेलेत आणि आता आपण आत्ताच्या आत्ता या बॉडीची विल्हेवाट लावूया असं ते दोघं जण म्हणायला लागलेत. पण जानकी जीवाच्या आकांताने सांगत आहे, आता जर का आपण या बॉडीची विल्हेवाट लावली ना आणि जर का हे सगळं पोलिसांपर्यंत पोहोचलं ना तर आपण अडकू. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या, अगं जानकी असं काय करतेस, आपण जर का पोलिसांना हे सांगितलं तर पोलीस आपल्यावरतीच डाऊट घेतील ना की तुम्ही तुमच्यावरचा आरोप आता हे करण्यासाठी तुम्ही दुसरं कोणाला तरी या सगळ्यामध्ये अडकवताय असं पोलीस आपल्याला म्हणतील आणि त्यानंतर मग आता आपण काहीच करू शकणार नाही आहोत. यावरती जानकी म्हणते, नाही, माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे, काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणत जानकी पोलिसांना सांगायला गेले. इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणवते की आपण ताबडतोब हे आता घेऊन जाऊया आणि ताबडतोब कुठेतरी त्याला डंप करून टाकूया, कारण आपल्यावरतीच हे येणार बॅकयार्ड मध्ये होतं म्हणून. असं म्हटल्यावरती मात्र आता ऐश्वर्या गाडी घेऊन निघालेली आहे. जानकी पोलीस स्टेशनला पोहोचते आणि ती पोलिसांना सांगत आहे. हे जानकीने एक गोष्ट चांगली केलेली आहे, कारण आता जानकी पोलीस स्टेशनला ती आता पोलिसांना सांगते आहे की लवकर आमच्या बॅकयार्ड मध्ये चला. आणि पोलीस म्हणतात, का, काय झालंय. यावरती मग आता जानकी सांगायला लागते, आमच्या बॅकयार्ड मध्ये खूप मोठी गोष्ट घडलेली आहे, आम्हाला आमच्या बॅकयार्ड मध्ये एक बॉडी सापडलेली आहे, बरेच दिवस वास घाण येतोय म्हणून आता आम्ही इकडे तिकडे पाहत होतो, पण अचानकपणे मुंग्यांनी तिथपर्यंत रांग धरली होती आणि मुंग्यांनी रांग धरल्या कारणाने मात्र आता आम्हाला तिथपर्यंत जाणं भाग पडलं आणि त्यानंतर एक आता नुकताच खणलेला खड्डा आम्हाला दिसला, ज्या खड्ड्यामध्ये माती अशी भुसभुशीत होती, म्हणून आम्ही तो खड्डा खणला आणि त्यावेळेला त्याच्यातून बॉडी निघाली आणि ते दुसरे तिसरे कोणी नाहीयेत, ते आता आमचे विक्रांत भाऊजी आहेत. पोलीस म्हणतात, तुमचा कोणावरती संशय. आणि त्यावरती जानकी सांगते, माझा राहुल नावाच्या एका माणसावरती संशय आहे. जानकी खरं तर शरूचं नाव सांगत नाहीये. पोलीस म्हणतात, चला. जानकी पोलिसांना घेऊन बॅकयार्ड मध्ये आलेली आणि ज्या वेळेला पोलीस आता बॅकयार्ड मध्ये आलेत आणि पाहतात तर काय, तिकडे आता जानकीला ती बॉडी दिसत नाहीये. जानकी सांगायला लागते, इथेच खड्डा खणला होता आणि इथेच ती बॉडी होती. यावरती पोलीस म्हणतात, पण मॅडम, अहो इथे बॉडी नाहीये ना, खड्डाच आहे फक्त. यावरती जानकी म्हणते, म्हणजे आता ऐश्वर्याने आपलं म्हणणं खरं केलं तर. आणि यावरती पोलीस म्हणतात, म्हणजे काय. जानकी सांगायला लागते, खरं तर आता माझे दीर आणि माझे जाऊ हे दोघं जण खूपच घाबरले होते, त्यांना या सगळ्यामध्ये भीती वाटली की आपण या प्रकरणामध्ये अडकू की काय, आणि म्हणून आता ते दोघं जण बॉडीला घेऊन कुठेतरी डंप करण्यासाठी चालले आहेत. मी त्यांना म्हटलं की मी पोलिसांना बोलावून येते, पण त्यांनी माझं ऐकलेलं नाहीये. आणि त्यावरती पोलीस म्हणतात, हे बघा मॅडम, जर का आता ते दोघं जण तिथपर्यंत जाण्यामध्ये यशस्वी झाले मग मात्र मी काही करू शकणार नाहीये. म्हणजे आता त्यांनी जरी खून केला नसला तरी आता बॉडी आता त्यांनी म्हणजे विल्हेवाट लावण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होऊ शकते, ही गोष्ट मात्र आता तुम्हाला समजायला पाहिजे. यावरती जानकी सांगते, काय केलंस तू ऐश्वर्या, मी तुला ओरडून सांगत होते तरी सुद्धा तुला आता ऐकायचं नाहीये. जानकी लगेचच मोबाईल काढते, सारंगला कॉल करायला लागते, पण सारंग मात्र आता कॉल उचलत नाहीये, कारण सारंग घाबरलाय की जानकी वहिनी आपल्याला थांबवेल. मग त्याच वेळी इकडे आता सारंग सांगायला लागलाय की
जानकी वहिनीचा फोन येतोय, ऐश्वर्या जानकी वहिनीचा फोन येतोय आणि त्यावरती ऐश्वर्या अतिशहाणी ऐश्वर्या सांगते, उचलू नका, जानकी वहिनी आपल्याला काहीतरी गोड गोड बोलेल आणि पुन्हा ते आपल्याला इकडे येईल आणि आपण सगळे अडकू. नाही नाही सारंग, मी सांगते तेच करा, जानकी वहिनी साधी आहे, त्यांना कळतच नाहीये की आता आपण काय करतो आहोत ते. यावरती सारंग आता म्हणतोय, पण ऐश्वर्या अहो पुढे पोलिसांची नाकाबंदी आहे. शरूने आणि आता इकडे या दोघांनी असा गेम केले, म्हणजे आता राहुलने आणि शरूने या दोघांनी ठरवूनच हा प्लॅनिंग केले आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता राहुल तिला सांगतोय की आपण आता ती बॉडी यांना अडकवायला उपयोगाला आणू शकतो. आणि त्यावरती शरू म्हणते, ऐक हा, तू उगाच हे सगळं करू नकोस. यावरती तो आता सांगायला लागतो, मी उगाच काही करत नाहीये. आणि फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला सगळं दाखवलं, म्हणजे आता इकडे आता विक्रांतला अशा काही गोष्टी समजलेल्या असतात की आता ज्या विक्रांतला शरू आणि राहुलच्या बद्दल समजायला नको असतात, शरू आता काय कारस्थानं करायला लागलेली आहे हे ज्या वेळेला विक्रांतला समजलेलं आहे. आणि त्याच वेळेला विक्रांतला आता मात्र संपवण्याचा या दोघांनी प्लॅन केलाय. आणि त्यानंतर मात्र आता या दोघांनी ती बॉडी बरोबर रीतीने डिस्पोज करण्याचं ठरवले. पण त्यानंतर या सगळ्यांना अडकवण्यासाठी ती बॉडी एका ठिकाणावरून काढून आता त्यांनी मुद्दामच या बॅकयार्ड मध्ये अडकवून ठेवलेली आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये जानकी आणि आता ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघांना फसवायचा प्लॅन असतो. पण त्याच्यामध्ये सारंग नाहक अडकलेला आहे. सारंगला अडकवण्याचा शर्वरीचा प्लॅनच नसतो. शर्वरीच्या डोक्यामध्ये या तिघींना अडकवण्याचा असा काही प्लॅन असतो. पण तो प्लॅन आता मात्र उलटा पडतो ज्या वेळेला तिकडे आता सारंग येतो. सारंगने या सगळ्यामध्ये हे सगळं आता पाहिलेलं असतं. सारंगला ज्या वेळेला आता इकडे अडकवण्याचा हा प्लॅन केलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हे दोघ जण हे विसरलेले आहेत की आता आपल्या बॅकयार्ड मध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे. म्हणजे या रागाच्या भरात म्हणा किंवा आता हे सगळं करण्याच्या भरात म्हणा, त्यांनी आता ही गोष्ट सपशेल विसरून गेलेली आहेत की आता आपण हे सगळं करतोय ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. आणि तोपर्यंत मात्र आता इकडे पोलिसांनी सारंग आणि इकडे ऐश्वर्याला थांबवलेलं आहे. ज्या वेळेला सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना थांबवलेलं आहे, पोलीस सांगतात बाहेर या, आत्ताच्या आत्ता बाहेर या आणि हे सगळं काय आहे ते दाखवा आम्हाला. आणि त्यावरती ऐश्वर्या चांगलीच घाबरले. म्हणजे आता जानकी जे काही सांगत होती तेच आता बरोबर होतं. आपण जे काही केलंय ते पूर्णपणे चुकीचं आहे हे तिला कळलंय. आणि त्यावरती मग आता बॉडी सापडल्यावरती लगेचच मात्र आता पोलीस सांगतात, चला तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करण्यात येत आहे. असं म्हणत या दोघांना अटक करण्यात येत असताना हे दोघ जण मात्र आता सांगायला लागतात, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे आता खरं सांगायचं तर ही बॉडी आमच्या बॅकयार्ड मध्ये होती. असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात, मग तुम्ही घेऊन का ती फिरताय. यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, आम्ही घाबरलो, आम्ही घाबरून आता इकडे ती बॉडी आमच्या इथे आहे म्हटल्यावरती आम्ही अडकले जाऊ आणि म्हणूनच आम्ही आता ती घेऊन फिरतोय. खरं आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही का करू. आणि त्यावरती माग आता इकडे सारंग सांगायला लागतो, खरंच आमच्या जानकी वहिनीला तुम्ही आता विचारा. हे सगळं होत असताना जानकी आता मात्र इकडे म्हणजे त्या जानकी ज्या पोलिसांना घेऊन आलेली आहे त्या पोलिसांना समजलेलं आहे की सारंग आणि ऐश्वर्या यांना अटक झालेली आहे. आणि त्यानंतर मग इकडे ते जानकीला सांगायला लागतात की तुम्ही जे काही सांगितलं तेच त्यांनी सांगितलंय, याच्यावरून आम्हाला विश्वास बसलाय. कारण आता जानकी वहिनी आम्ही तुम्हाला ओळखतो, पण कायदा मात्र पुरावे मागतो. आता तुमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये सिद्ध करू शकाल की सारंग आणि ऐश्वर्या हे निर्दोष आहेत. यावरती जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब एक काम करू शकते मी. खरं तर या सगळ्यामध्ये आमच्या आता या बॅकयार्ड मध्ये कुणी हे सगळं केलंय हे मी तुम्हाला दाखवू शकते. म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला हे खणलं ना त्यावेळेला मात्र आता फक्त आम्ही हे खणलंय हे पण मी सिद्ध करू शकते. असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात, म्हणजे यावरती जानकी सांगायला लागते, आम्ही इकडे आलो. मग जानकी सगळी स्टोरी आणि त्यावेळेला आम्हाला हा वास आला. लगेचच जानकी सीसीटीव्ही फुटेज काढते आणि ते फुटेज दाखवायला लागते. इन्स्पेक्टर साहेबांना लगेचच विश्वास बसतो, कारण बॅकयार्ड मध्ये आता इकडे ह्यांना वास आलाय म्हणून मुंग्यांची लाईन बघत ते तिकडे आलेत आणि त्यांनी कोणतीही बॉडी आतमध्ये पेरलेली नाहीये, तर ते बॉडी उकरत आहेत. जर त्यांनी हे सगळं केलं असतं तर ते असं का करतील, हे सुद्धा साधी गोष्ट आहे ना. आणि त्याच वेळेला मग आता त्यांना बसलेला धक्का, बॉडी पाहिल्यावरती त्यांनी घेतलेलं हे सगळं निर्णय, हे सगळं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. जानकी सांगते बघितलं. आणि यावरती पोलीस सांगतात, मॅडम जर का आता हे सीसीटीव्ही फुटेज इकडे आहे तर आता एक गोष्ट नक्की की तुम्ही आता दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीने हे सगळं केलंय ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तुम्ही आता आम्हाला दाखवू शकता ना. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, नक्कीच
हे माझ्या लक्षातच नाही आलं, पण हे कधीची गोष्ट आहे ती माहिती नाहीये आणि त्यामुळे मी आता सगळे सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न करते. पोलीस सांगतात ठीक आहे, पण आता लवकरात लवकर करा, नाहीतर हे पुरावे टॅम्पर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कारण जी कोणती व्यक्ती आता हे सगळं करत आहे ना, ती व्यक्ती या सगळ्यामध्ये धूर्त आहे आणि जर का तिला समजलं की तुम्ही आता हे पुरावे म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करताय, मग मात्र ती व्यक्ती हे सगळं सगळं आता करणार आणि त्यानंतर तुम्हाला मात्र या सगळ्यामध्ये अडकवणार. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते नाही, जानकी सगळं फुटेज आता शोध आणि फायनली तिला ते फुटेज भेटलेलं आहे ज्या फुटेजची जानकीला आता गरज आहे आणि जानकीला ते फुटेज दिसल्यावरती ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागते, हे बघा ते फुटेज असं म्हणत. आता मात्र इकडे ते फुटेज ज्या वेळेला दाखवण्यात आलेलं आहे आणि इकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय, कारण हे दुसरं तिसरं कोणी नाहीये तर शर्वरी आणि राहुल आहे. जानकीचा संशय खरा ठरलाय. आता इकडे या सगळ्यामध्ये शर्वरी आणि राहुल यांना पकडणं ही आता पोलिसांची एकमात्र गरज आहे. आता या सगळ्यामध्ये पोलिसांना कसे पकडणार, काय पकडणार, येणाऱ्या भागात सगळं